तिकडं जाऊया, जगदीश्वराच्या मंदिराच्या तिथं. काय गडावर मंदिर पण आहे? होय, हे तेच मंदिर आहे ज्याचं दर्शन घेतल्याशिवाय महाराजांच्या दिवसाची सुरुवातच व्हायची नाही. चला बघूया. चला चला. देश आणखी किती चालायचं? चला चला. या बसा सगळे. सो मित्रांनो, हे जगदीश्वराचं मंदिर. का माहिती नाही, पण इथे आल्यानंतर ना मनात एक शांतता निर्माण झाली आणि आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांनाही हाच अनुभव आला असेल. खरंच आहे म्हणा. म्हणजे इमॅजिन करा ना की शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे जेव्हा कुठल्याही मोहिमेला जात असतील तेव्हा इथेच येत असतील दर्शनासाठी. पूजा करताना होणारा घंटानाद, मोहिमेला जायच्या आधी दिलेल्या घोषणा, या सगळ्यांमुळे इथलं आकाश एकदम दुमदुमून जात असेल. ए थांब थांब. ए थांब. काय करतोयस? हा काय करतोय? काय म्हणजे? बॉटल रिकामी झाली म्हणून टाकून दिली. फूल, तुला कळतं का? महाराजांचा फोर्ट आहे हा, महाराजांचा. इथे एक साधा पेपर तरी तुला कचरा म्हणून दिसतोय का? आणि तू इथे बॉटल फेकतोय. किती क्लीन आहे ही जागा बघ एकदा. आणि डस्टबिन आहे ना तिथे, दिसत नाही? डोळे फुटलेत. उचल, आत्ताच्या आत्ता उचल. चल आणि उठाबशा काढायच्या, उठाबशा काढायच्या. तू पण रे होता ना त्याच्यासोबत, काढ. इथून पुढे फेकलं ना बघा, काढत राहा. मी थांब म्हणत नाही त्यावर काढत राहायचंय. व्हेरी गुड अनिका. चक्क तू बोललीस. तुझ्यात झालेला हा बदल खरंच खूप चांगला आहे. आपली स्टडी टूर आता सक्सेसफुल झाली असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू. अनिका, तू काल म्हणत होतीस ना यो किल्ला म्हणजे दगडी भीती वॉल, ते सोडून तुला काय जाणवलं का ग? म्हणजे जिवंतपणा जाणवला? तिथल्या भीती, दगड, वारं, पाणी समजे आपल्या संग हितगुज साधतात. म्हणजे तुला सांगतो, मला की नाही आमच्या आबां संग घालवलेले सगळे क्षण आठवतात. आबा जेव्हा महाराजांच्या गोष्टी सांगायचं की नाही, तेव्हा भीती, बुरुज, तटबंदी समज असं जिवंत करायचं. गुलाबचा फाहीचा गुलमोहर ही हिचा, तळहाताच्या रेषांवरती, तळहाताच्या रेषांवरती ताबा ही हिचा. शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना असं डोळ्यासमोर उभं करायचं की नाही, असं वाटायचं की आता आपण तिथंच आहे. तुम्ही ते चष्मा लावून गेम खेळताय की नाही, खरं जेव्हा आबा आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायचं की नाही, तेव्हा बिन चष्म्याचंच आमच्या समोर सगळं उभं राहायचं. या भीती म्हणजे काय साध्या भीती नाहीत, तर शेकडो वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या साक्षीदार आहेत. अगं काय बघितलं नाही या भीतीने? आपल्या मागच्या कितीतरी पिढ्यानपिढ्या यांनी बघितले असते. महाराजांच्या काळातील कितीतरी मावळं इथं हसत हसत मरणाला सामोरं गेलं असते. आपल्या आज्या-पंजांना जेवढा अनुभव असेल की नाही, त्यापेक्षा जास्त आणि आपल्यासारख्या पोरांसाठी माया या मातीत आहे. आपल्या आयाना आबांच्या कुशीत गेल्यावर कसलं भारी वाटतं की नाही आपल्याला, तीच माया मला इथं मिळाल्यासारखी वाटते. या कडकोटांनी कितीतरी उन्हाळा पावसाळा बघितलं असते आणि तरी बी ते आज असंच स्थिर उभं आहेत. खरं तर या दगडा मातीसारखं ते निर्जीव नाहीत, तर ते आज बी जिवंत आहेत. आज बी ते आपल्याला महाराजांच्या काळात घेऊन जातात. आणि काय किल्ला म्हणजे दगडा मातीच्या भीती नाहीत, तर स्वराज्याची श्वास घेणारी स्मारक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले हे किल्ले आपल्याला अचाट धाडस, शिस्त आणि दूरदृष्टीची साक्ष देतात. इथल्या भिंतीवर आपला इतिहास कोरला गेलाय आणि इथल्या पायऱ्यांवरूनच आपलं स्वराज्य चालत आलंय.
हे गडकोट किल्ले आपल्याला आजही एक गोष्ट कायम शिकवतात की जर का स्वातंत्र्य मिळवायचं असेल, आपलं स्वप्न साकार करायचं असेल तर अंगात धाडस हवं आणि ते टिकवायचं असेल तर मराठा मावळ्यांसारखी निष्ठा हवी. इथल्या मातीने आपल्याला तेच स्वप्न दाखवलंय जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं होतं, आपल्या स्वराज्याचं स्वप्न. आणि हा रायगड किल्ला हा फक्त आपला इतिहास नाहीये, आपल्या फ्युचरसाठी आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा दिशादर्शक आहे हा. इथे येऊन जाणारा प्रत्येक माणूस थोडासा का होईना बदलून परत जातो, त्याचा दृष्टिकोन बदलतो. इथल्या पावला पावलावरती आपला इतिहास जिवंत होत गेल्यासारखा वाटतो. आपलं मन अभिमानाने भरून येतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य उभं करण्यासाठी घेतलेले कष्ट, त्यांचं धैर्य, त्यांना आलेला सगळा संघर्ष सगळं आपल्याला जाणवायला लागतो. आणि मग आपल्या स्वराज्याविषयी आपली जबाबदारी, ते जपण्यासाठीची जबाबदारी सुद्धा आपल्याला कळायला लागते. आपल्या स्वराज्याबद्दलची अस्मिता आणि अभिमान आज तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला स्पष्ट जाणवतोय. आणि अनिकांनी आज जे केलं ना, ते या सगळ्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. आय एम प्राऊड ऑफ यू अनिका. थँक्यू यश. या हे महाराजांचं समाधीस्थळ. छत्रपती शिवाजी महाराजांचे दिनांक 3 एप्रिल 1680 रोजी देहावसान झाले. जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेस चौथऱ्यावर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले गेले. त्यांच्या वंदनीय स्मृतिप्रित्यर्थ अष्टकोनी चौथरा आणि मेघडंबरी उभारण्यात आली. बोला छत्रपती शिवाजी महाराज की.